देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली। पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे। सरकारी इंधन कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 90 पैशांची वाढ केली। 10 दिवसात पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागले। मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 87 पैशांनी वाढून 107 रुपये 55 पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर 91 पैशांनी वाढून 94 रुपये 7 पैसे झालेत। पुण्यात पेट्रोलचे नवे दर 108 रुपये 76 पैसे तर डिझेलसाठी 95 रुपये 34 पैसे मोजावे लागणार आहेत। नागपुरात पेट्रोलचे दर 108 रुपये 99 पैशांवर पोहोचलेत तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर गेलेत। याआधी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली। त्यानंतर पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं आणि आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात सुमारे 90 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे। दुसरीकडे दिल्लीत सीएनजीच्या दरात 1 रुपयानं वाढ झाली असून दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलो झालाय। या महिन्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे। पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष आणि हॉर्मुझमधून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत। भारत फेब्रुवारीमध्ये कच्चं तेल सरासरी $69 प्रति बॅरलनं खरेदी करत होता। मे महिन्यात हे दर जवळपास $110 प्रति बॅरलवरती पोहोचलेत। भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या जवळपास 90% तेल आयात करतो। राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे। शेती कामांना डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 10हून अधिक पेट्रोल पंप बंद झालेत। साजापूर पेट्रोल पंपावर मंत्री शिरसाटांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। डिझेल मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनं सुद्धा केली आहेत। बुलडाण्यात डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी पुणे नागपूर महामार्ग रोखून धरला। डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी मेरा चौकी फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन सुरू केलं। छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर पेट्रोल पंपावर पालकमंत्री संजय शिरसाटांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। पेट्रोल चालक स्टॉक दाखवत नाहीत, त्यांनी पंप बंद केलाय अशी व्यथा शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या समोर मांडली आहे। पालकमंत्री शिरसाटांच्या सूचनेनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारींकडून पेट्रोल पंपाच्या स्टॉकची तपासणी सुरू करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले आहेत की आम्हाला डिझेल पाहिजे, आमच्या शेतीचे काम झाले पाहिजे। मग जर शेतकऱ्याच्या याचं काम जर अशा वेळेला होत नसतील तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 पेक्षा जास्त पेट्रोल पंप बंद आहेत। वाहनात पेट्रोल डिझेल भरून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे। पेट्रोल संपल्यानं नीटच्या विद्यार्थ्यानं 3 किलोमीटर घरापर्यंत स्कूटी लोटत नेली आहे। तिकडे सिडको परिसरातील इंडियन ऑइलच्या राज पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या, तर क्रांती चौकातील पंपावर मध्यरात्री पेट्रोल डिझेल घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। वाशिममध्ये डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या। शहरातील माऊली पेट्रोल पंपावर 200 ते 300 शेतकऱ्यांचा मुक्काम पाहायला मिळाला। काही शेतकऱ्यांनी डिझेल मिळत नसल्यानं पेट्रोल पंपावरच मुक्काम केला। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा परिसरात 2 दिवसांपासून पेट्रोल डिझेलची टंचाई कायम आहे। द्वारका किसान पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्रीपासून पेट्रोल डिझेल घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या, तर दुसऱ्या एसआर पेट्रोल पंपावरही पेट्रोल डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे शेतीची कामं कशी करायची असा सवाल शेतकरी करतायत। चाळीसगावमध्ये डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। चरण पेट्रोल पंपावर अर्ध्या तासात डिझेलचा साठा संपलाय। भर उन्हात तासनतास रांगेत उभं राहिल्यानं शेतकरी संतप्त झालेत। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। डिझेल घेण्यासाठी कॅन घेऊन काही शेतकरी रात्रीपासून तर काही सकाळपासूनच पंपावर दाखल झाले।
काही शेतकरी टँकर येण्यापूर्वीच कॅन घेऊन पंपावर दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वंदे भारतने मुंबई शिर्डी असा प्रवास केला. प्रवासाच्या दरम्यान फडणवीस फाईल्सचं देखील काम करत होते. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर फडणवीसांनी ट्रेननं प्रवास केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या असे निर्देश फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी प्रवास वंदे भारत ट्रेननं केलाय. सकाळी 6:05 फडणवीस सीएसएमटी स्थानकावर दाखल झाले. सीएसएमटी स्थानकावरून फडणवीसांनी वंदे भारत ट्रेन पकडली. सकाळी 6:18 ही ट्रेन शिर्डीसाठी रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन केल्यानंतर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शिर्डीला वंदे भारत एक्सप्रेसने जात आहेत. या प्रवासादरम्यान फडणवीसांनी फाईल्सचं कामही केलं. तर तोफ गोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी फडणवीस वंदे भारत ट्रेननं शिर्डीमध्ये दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला खरे उतरून या ठिकाणी हा जो प्रवास आहे तो केला जातोय. आपण पाहिलं पंतप्रधानांनी आवाहन केल्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अनेक मंत्री महोदय असतील, अनेक प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी हा जो विषय आहे तो अवलंबलेला होता. काही प्रवासी आहेत. सर, आपण देखील प्रवास करताय या ठिकाणाहून. हमें भी अच्छा लगा कि हमारे सीएम ट्रेन में सफ़र कर रहे हैं, पेट्रोल बचा रहे हैं. दैट्स वेरी गुड. अतिशय उत्तम प्रवास झाला. खूप चांगला अनुभव होता. अनेक लोकांची भेटी झाल्या. रस्त्यामध्ये फाईल्सचं काम देखील करता आलं. त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी हा प्रवास वंदे भारत ट्रेननं केला. फडणवीसांनी आधी मुंबईत बुलेट बाईकनंही प्रवास केला होता. या प्रवासानंतर शेतकऱ्यांना डिझेल योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी साठेबाजी करत असेल तर त्यावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय. त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे. त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. म्हणून काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागलाय. दरवाढीचं लोण आता मुंबईकरांच्या वडापाव पर्यंत पोहोचलेलं आहे. मुंबईकरांना वडापावसाठी 20 ते 35 रुपये सध्या मोजावे लागत आहेत. गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे वाढलेले दर, त्यामुळे वडापावच्या दरातही वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं मुंबईत वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत. आखाती देशांमधल्या तणावामुळे देशातला इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यानं महागाईच्या झळा बसतायत आणि याचा फटका थेट आता वडापावला सुद्धा बसतोय. फोर्ट कुलाबा परिसरात वडापाव 25 ते 35 रुपयांना मिळतोय, तर विले पार्लेमध्ये 20 ते 30 रुपये वडापावची किंमत आहे. दादरमध्ये वडापावची किंमत 20 ते 25 रुपयेच आहेत, तर घाटकोपर आणि कुर्ला या परिसरात सुद्धा वडापाव 20 ते 25 रुपयांना मिळतोय. दरम्यान वडापाव का महागला हेही पाहूया. सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर 3100 रुपयांवर पोहोचलाय, तर 2000 मिळणारा तेलाचा डबा आता 2200 रुपयांवर पोहोचलाय. शिवाय बेसन पिठाचं 50 किलोचं पोतं 3700 रुपयांपर्यंत महागलंय. खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाल्यानं मुंबादेवी परिसरातील जलेबी फाफडाच्या दरात सुद्धा प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे, तर इतर खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये सुद्धा 50 रुपयांची वाढ झाली आहे. परवडत नाही सर्वसामान्यांना. तो खिशाला फटका आहेच. 30ला पाहिजे होता पण काय आता सर्वीकडे महागाई वाढली, त्याचा तर परिणाम होणारच. तर आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं ही चूक म्हणायची का, असा सवाल बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंना केलाय. दरम्यान बच्चू कडूंना घरी बोलावून मंत्री केलं ही चूक झाली असं वक्तव्य ठाकरेंनी केलं होतं. यावर बच्चू कडूंनी हे प्रत्युत्तर दिलंय. माझी चूक आहे तरी त्याने घरी बोलून मंत्री केलं होती, माझी चूक झाली. ठीक आहे, जे
किंवा काही गेले ते जाऊ द्या, लढणारे माझ्यासोबत आहेत, त्याच्यावर तुम्हाला मला एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे. पहिले मुख्यमंत्री झाले का नंतर मी राज्यमंत्री झालो? आम्ही घरी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला मुख्यमंत्र्यासाठी उद्धव साहेब. आम्ही त्यावेळेस मुख्यमंत्र्यासाठी पाठिंबा कदाचित दिला नसता तर चित्र काही वेगळं राहिलं असतं. त्यांनी मंत्री करून चुका केली तर आम्ही असं म्हणावं का आम्ही मुख्यमंत्री करून चूक केली म्हणून? आम्ही असं म्हणाव? मग तुम्ही सगळी विचारधारा सोडून मुख्यमंत्री झाले, तो कोणता लोभ नव्हता का? ती विचारधारा सोडून तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झाले, तो लोभ म्हणावा का काय म्हणावं आपण? रोहित पवारांनी बारामतीमध्ये चौथा जनता दरबार घेतला. बारामतीमधील आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी त्यांनी घेतलेल्या आहेत. 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीने ही मोर्चे बांधणी सुरू असल्याच्या चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार आज बारामतीमधील आप्पासाहेब पवार सभागृह येथे नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. खरं तर मोठ्या प्रमाणात नागरिक हे भेटीगाठी घेण्यासाठी आलेले आहेत. एकंदरीत नागरिकांची जी कामे आहेत ते नागरिक आहेत ते घेऊन आलेले आहेत आणि त्या कामे सोडवण्याचा प्रयत्न जे आमदार रोहित पवार आहेत ते करीत आहेत. नागरिकांमध्ये चर्चा आहे 2029ची तयारी देखील असते. ते आता आम्ही सांगू शकत नाही. आमचे पक्षाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार हे ठरवतील. नागरिकांमध्ये चर्चा की 2029ला तयारी बी असू शकते. नाही असं काही नाही. आज तो निर्णय आदरणीय पवार साहेबांचा आहे. तो काही निर्णय आमच्यासारख्या माणसांचा नाही. अजून काही तसं नाही. कॅमेरा पर्सन रोशन सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. कोकरज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. कोकरज जनता पार्टीची वेबसाईट एक्स अकाउंट सुद्धा बंद करण्यात आलेला आहे. कोकरज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. अभिजित दिपकेंचं छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज या भागामध्ये शंकर सदन नावाचं निवासस्थान आहे. त्या घरात अभिजित दिपकेंचे आई वडील राहतात. अभिजित दिपकेंच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले. अभिजित दिपकेंना सोशल मीडियातून शिवीगाळ करत धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी दिपकेंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावलाय. दुसरीकडे कोकरज जनता पार्टीची वेबसाईट बंद करण्यात आली आहे. या वेबसाईटवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. कोकरज जनता पार्टीचं एक्स अकाउंट आधीच बॅन करण्यात आलं होतं. त्यानंतर बॅकअप अकाउंटही बंद केल्याचा दावा अभिजित दिपके यांनी केलाय. कोकरज जनता पार्टीचे इंस्टाग्राम अकाउंट आणि अभिजित दिपकेंचं पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटही हॅक करण्यात आल्याचा दावा दिपकेंनी केलाय. तो संतोष आपल्याला युवकांमधला दिसतो आहे. त्यामध्ये आपला युवक आपलं त्याचं जे खदखद आहे त्याची तिथं बाहेर पडते आहे. नेपाळ सारखा किंवा बांगलादेश सारखं असं घडेल असं मला वाटत नाही. परंतु ही खदखद वेगळ्या रूपानं हा युवक दाखवील असं माझं मत आहे. आपल्या राज्यघटनेला अनुलक्षून तो दाखवील. आयबीने नरेंद्र मोदींना सांगितलं की हा उद्रेक होऊ शकतो आणि हा उद्रेक थांबवण्यासाठी याला ब्लॉक केलं पाहिजे अशा पद्धतीची माहिती प्रधानमंत्र्याला दिली गेली आणि त्याच्यानंतर हा निर्णय केलेला आहे. हिंगोलीच्या वसमतमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हिंगोलीमध्ये वसमतमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस त्यामुळे रस्त्यावर देखील शुकशुकाट पाहायला मिळतोय. लोकांनी देखील आडोसा घेतलेला आहे. तर परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला आता सुरुवात झाली आहे. अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे. मात्र अचानकपणे आलेल्या पावसामुळे तारांबळ देखील उडाली आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा शहरासह विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. बारडच्या आठवडी बाजारामध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठी धावपळ झाली. पावसामुळे व्यापाऱ्यांचं अन्नधान्य या ठिकाणी भिजलेलं आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह आणि पाऊस त्यामुळे बाजाराला देखील याचा फटका बसलाय. आठवडी बाजार होता आणि त्यामध्ये आपला माल घेऊन शेतकरी या ठिकाणी बसले होते. मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं या ठिकाणी मोठा फटका बसलाय.
तर अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा तर मिळाला, मात्र मुसळधार पावसामुळे फळबागांचं मात्र मोठं नुकसान होण्याची भीती आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट झाली आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो भारतात आलेत. भारतात येत मार्को रुबियो यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मोदी आणि रुबियो यांच्यात जागतिक धोरणात्मक भागीदारी, प्रादेशिक आणि जागतिक शांतता आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी रुबियो यांनी भारताला हवं तेवढं तेल पुरवण्यासाठी अमेरिका तयार असल्याचं म्हटलं होतं. भारतानं रशियाकडून तेल घेऊ नये यासाठी अमेरिका आग्रही आहे. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीलाही मार्को रुबियो उपस्थित राहणार आहेत. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची 26 मे रोजी दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. अहिल्यानगरच्या शेवगावमधील जायभाई कुटुंबातील 7 जणांना विषबाधा झाली आहे. आंब्याचा रस प्याल्यानंतर विषबाधा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. केमिकल युक्त आंबे खाल्ल्यामुळे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो, असं डॉक्टर सचिन पांडुळे यांनी म्हटलंय. ऍडमिट झाल्यानंतर एक 24 तासानंतर आम्ही त्यांना आउट ऑफ डेंजर आणलं आणि एक 2-3 दिवसानंतर ते डिस्चार्ज झाले. हे जे लक्षण आहेत, जे ब्रेनशी रिलेटेड लक्षण आहेत, म्हणजे संभ्रमावस्थेकडे जाणं आणि कन्फ्यूज होणं वगैरे आणि तोल जाणं, चक्कर येणं, तर हे जे लक्षण आहेत हे जनरली कॅल्शियम कार्बाईड जे आंबा पिकवण्यासाठी इलिगली वापरलं जातं त्याच्यामधून ऍसिटिलीन हा गॅस तयार होतो आणि तो हे लक्षणं तयार करू शकतो. कारण फूड पॉयझनिंग मधली लक्षणं थोडीशी वेगळी असतात.